सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज आम्ही सर्वजण संवत्सर तालुका कोपरगाव या ठिकाणी सगळी भक्तमंडळी आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने एकत्रित झालेली आहेत। या स्थानाचं महात्म्य या ठिकाणी मी निवेदन करत आहे। सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी जीवोद्धरण कार्याच्या निमित्ताने महाराष्ट्राचे परिभ्रमण केलं। त्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळामध्ये स्वामी नाशिक त्र्यंबकेश्वरपासून प्रवास करत करत संवत्सर या गावी आले। या ठिकाणी त्यावेळेला आदित्याचं मंदिर होतं। त्या आदित्याच्या मंदिरामध्ये स्वामींचा एक रात्र मुक्काम झालेला आहे। स्वामींचा सायंकाळचा पूजावसर, रात्रीची व्याळी आणि निद्रा या स्थानाच्या ठिकाणी झालेली आहे। आज या ठिकाणी 2 स्थाने उपलब्ध आहेत। वरच्या मंदिरामध्ये स्वामींचं वसतिस्थान आहे आणि खालच्या तळमजल्यावर स्वामींचं परिश्रय स्थान आहे। अशा प्रकारे 2 स्थानं आश्रमाच्याच आवारामध्ये प्राचीन काळापासून या ठिकाणी आहेत। या ठिकाणी भव्य आश्रम पण आहे। याच ठिकाणी ब्रह्मविद्या पाठशाळा असून अनेक साधकांना ब्रह्मविद्येचे धडे दिले जातात। मी याच ठिकाणी 17 वर्ष राहून कैवल्यवासी गुरुवर्य आचार्य श्री महंत राजधर बाबाजी यांच्या सानिध्यामध्ये 17 वर्षांचा अभ्यास केलेला आहे। आज या ठिकाणी गुरुस्मृती पुरस्कार दरवर्षी प्रदान केला जातो। त्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे। त्याचप्रमाणे यापूर्वी ज्या 12 जणांना गुरुस्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आले त्यांचाही या ठिकाणी आज गौरव करून त्यांचाही सन्मान केला जाणार आहे। त्यासाठी महाराष्ट्राच्या विविध प्रांतातून अनेक संत महंत भाविक भक्त या ठिकाणी एकत्र झालेले आहे। दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडवत 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 दंडोत प्रणाम, दंडवत 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 मागचे हे आता दंडवत दंडवत कोण राहिले आपलं दंडवत कुठून आले दादा? छत्रपती संभाजीनगरहून आलेले सर्व मंडळी आहे। दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम। आम्ही तेवढ्या करता फुलं घेऊन आलेले पुष्पयुक्त वाहिजे हा विधी। आपण श्री क्षेत्र संवत्सर या ठिकाणी राजधर बाबा मराठे यांच्या पिढीतील देवपूजा आणि प्रसाद वंदन सध्या करत आहोत। काही ठराविक विशेष असेल तर माहिती देत चला। हे वस्त्रप्रसाद आहे ना। सध्या आपण देवपूजा प्रसाद वंदन करत आहोत संवत्सर या ठिकाणी। छिन्नस्थळीची मूर्ती या ठिकाणी आपण वंदन करत आहोत। हे पिढीतील कुलवंदन जे आहे ते आपण सध्या वंदन करतो।
जेव्हा महादाईसा विचारते जी या ईश्वर मार्गीचा साधक भेटल्यानंतर त्याची भेट कशा प्रकारे घ्यावी आणि त्या निमित्तानं सर्वज्ञांनी महत्त्वपूर्ण भेटीच्या 8 वचनांचं निरूपण केलेलं आहे. अर्थात हे आपल्यासाठी अनुकरणीय आहे. भेट कशी घ्यावी, कुणी घ्यावी, कुणाची घ्यावी, त्याचा काय लाभ आहे. आणि मोजकं चालणं, नेमकं चालणं. इथे तुम्हाला माहिती असेल या मंदिराच्या शेजारी एक पाण्याची टाकी आहे, त्याच्या खाली एक छोटी खोली आहे. माणबो पंथातलं सर्व स्थानपोथ्यांचं अध्ययन करून स्थानदर्शन नावाचा ग्रंथ आदरणीय बाबांनी अनेक वर्षाच्या अथक प्रयत्नानं संपन्न केला. आज महाणबो पंथामध्ये प्रत्येकाच्या हातामध्ये स्थानवंदनासाठी जे स्थान दर्शन आहे त्याच्या पाठीमागे अतिशय अथक असलेली त्यांची साधना. टाळ्यांच्या गजरामध्ये आनंद व्यक्त करू. आत्ताच्या ठिकाणी हा विलक्षण पूजेचा सोहळा संपन्न झालेला आहे. सर्व व्यासपीठावरील आदरणीय ज्ञानीजनांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे. या व्यासपीठावर उपस्थित सर्व धर्माधार असलेले संत महंत आणि उपस्थित भाविक भक्तांना वास्तविक पाहता हा जो विलक्षण पूजा अवसर आहे याचे संदर्भ जे आहे ते संदर्भ आपल्याला लीळाचरित्रामध्ये आढळतात. स्वामींचं उत्तरार्ध काळामध्ये डोंगराम इथे वास्तव्य असताना स्वामींनी भक्तांकडून अशा प्रकारे विलक्षण महापूजा करून घेतलेली आहे. एकदा प्रल्हाद बाईसा स्वामींच्या दर्शनाला आलेल्या होत्या आणि भट्टोबास पूजाद्रव्य आणण्यासाठी नेवासा इथे गेलेले होते. स्वामी त्यांना म्हणाले होते की तुम्हाला एक करणीय आहे. त्यांच्याकडे 6 दाम होते. 3 दामाचा शिदा घेतला, तुपाचे दाम बाईसांकडे दिले आणि मग भट्टोबास बाजार करण्यासाठी नेवाशाला गेलेले आहेत. त्या दरम्यान प्रल्हाद बाईसा स्वामींच्या दर्शनाला आलेले आहेत. स्वामी त्यांना म्हणतात, बाई देव कैसा असे जाणा. तेव्हा त्या म्हणाले, नाही मी नेणे. तितक्या स्वामी भट्टवासांची आठवण करतात की वानरस भट अजून कैसे न येते. म्हणून उंचमडावरती जाऊन भट्टवासांची वाट पाहू लागले. पुन्हा स्वामी खाली आले. मग प्रल्हादबाईसा म्हणतात, जी देव निरोप आवा. त्यावेळेला स्वामी म्हणतात, बाई देव कैसा निरोप आवा. अजून पुन्हा स्वामी उल्लेख करतात की वानरेस भट अजून का नाही. ती पुन्हा स्वामी उंचमडावरती गेले आणि त्या ठिकाणी भट्टवासांची वाट पाहू लागले. ते स्वामींना त्या ठिकाणी एक महत्त्वाचं प्रकरण निरूपण करायचं होतं. आणि मग शेवटी स्वामी खाली उतरले, मडावून खाली आले आणि प्रल्हादबाईसांनी विचारलं की जी देव निरोप आवा. मग प्रल्हादबाईसांनी त्या संदर्भात निरूपण केलं स्वामींनी. देव पाखाणाचा नव्हे, देव काष्टाचा नव्हे, देव मातीचा नव्हे, देव चित्रीचा नव्हे, देव पटीचा नव्हे, देव धातूचा नव्हे. पाखाणाचा तो फुटेल, काष्टाचा तो मोडेल, मातीचा तो विरेल, चित्रीचा तो पुसेल, पटीचा तो फाटेल, धातूचा तो झिजेल. देव तो अच्छेद्य अभेद्य अच्युत आलेख. असं स्वामींनी प्रल्हादबाईसांना निरूपण करून निर्वचन प्रकरण त्या ठिकाणी त्यांनी निरूपण केलं. मग थोड्या वेळाने भट्टवास आले. स्वामी त्यांना म्हणतात, वानरिया उशीर का लावला. पण स्वामींच्या म्हणण्याचा उद्देश त्यांच्या लक्षात आला नाही. त्यांनी पूजा साहित्य बाईसांकडे दिलं आणि राजमठामध्ये येऊन स्वामींच्या समोर बसलेले आहेत. स्वामी म्हणतात, आज तुम्हाला उशीर का लागला. भट्टवास म्हणतात, जी उशीर तर नाही झाला, मी तर बरोबर वेळेवर आलो. आपण असं का म्हटला. स्वामी सांगतात, आम्हाला निरूपणाची प्रवृत्ती झालेली होती, आपण त्या ठिकाणी उपस्थित असायला हवं होतं. मग प्रल्हादबाईसाला जे निर्वचन प्रकरण निरूपण केलं तेच निर्वचन प्रकरण भट्टवासांना स्वामींनी तिथे निरूपण केलं.
आणि त्यानंतर वटवासांनी पूजा अवसराची तयारी केली आणि पूजा अवसराची तयारी केल्यानंतर हा विलक्षण पूजा अवसर डोमेग्रामच्या राजमठामध्ये स्वामींनी तिथून करून घेतला. त्याचप्रमाणे गुंफे महापूजा असा एक संदर्भ चरित्रामध्ये येतो. एके दिवशी स्वामींची संध्याकाळची आरोहणा झाल्यानंतर स्वामी रायंगणामध्ये शतपावली करत आहेत. शतपावली करत असताना चांदणं शुभ्र पडलेलं होतं. टीकाकार लीळाचित्रमाचेचं वर्णन आलेलं पीठ ऐसे चांदणे पडले असे, म्हणजे अत्यंत शुभ्र अशा प्रकारचं चांदणं पडलेलं होतं. स्वामी म्हणतात अशा चांदणामध्ये ग्रामांतर केले तर काय हरकत आहे का? भक्तजन म्हणाले काय हरकत नाही. तर स्वामी म्हणतात इथचा तुरंगा म्हणजे घोडा कोण होईल? मग कोणी म्हणे मी होतो, कोणी म्हणे मी होतो, नाथोबा म्हणे मी होतो, मातंड म्हणे मी होतो, भट्टवास म्हणाले मी होतो. तेव्हा स्वामी म्हणतात हा होय राजवाग. आणि मग भट्टवासांच्या पाठीवरती बसून स्वामी शिन्नस्थळीकडे गेले. तिथे स्वामींना आसन झालं. मग तिथून स्वामी गुंफेमध्ये गेले. भक्तजनांनी गुंफा स्वच्छ केली आणि त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेला हा विलक्षण महापूजेचा सोहळा त्या ठिकाणी गुंफेमध्ये संपन्न झाला. आणि बेलापूरला सुद्धा आचार्यांच्याकडून म्हणजे भट्टवासांच्याकडून स्वामींनी हा पूजेचा सोहळा संपन्न करून घेतला होता. असे 3 संदर्भ चरित्रामध्ये आढळतात. स्मरणपाठामध्ये राजमठामध्ये 2 विलक्षण महापूजा झालेला संदर्भ आहे. गुंफेमध्ये एक आणि बेलापूरला एक. तर अशा प्रकारे ही विलक्षण महापूजा रोजचा तर पूजा असो स्वामींचा होतच असे, परंतु ही विलक्षण महापूजा कशासाठी करून घेतली स्वामींनी याचा हेतू टीकाकारांनी आपल्या टीकेमध्ये सांगितलेला आहे की थोरा नाशाच्या हेतू थोर योग्यता जोडावया साधन चरित करावया. थोरा नाशाचा हेतू म्हणजे जी नित्यचालीची अयोग्यता जी निष्पन्न होते त्या नित्यचालीच्या अयोग्यता नासण्यासाठी, त्यानंतर थोर योग्यता जोडण्यासाठी म्हणजे साध्यपर योग्यता प्राप्त होण्यासाठी आणि साधकाचं साधन जे आहे ते चरितत्व होण्यासाठी या उद्देशाने परमेश्वर काय करतात, या ठिकाणी विलक्षण महापूजेचं आयोजन करतात. तर अशा प्रकारे ही विलक्षण महापूजा जीवाचा कर्मनाश व्हावा, योग्यता व्हावी, अधिकार वाढावा, पात्रता वाढावी यासाठी श्री चक्रप्रभूंनी भक्तांकडून अशा प्रकारची विलक्षण महापूजा करून घेतलेली आहे. आणि त्याच विलक्षण महापूजेचा वारसा म्हणजे ती परंपरा जी चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. जसं पवित्र पर्व भक्तांनी स्वामींच्या ठिकाणी पवित्र पर्व संपन्न केलं, ती पवती सणाची परंपरा आजतागायत आपण जोपासत आहोत. त्याप्रमाणे विलक्षण पूजेचा जो धागा आहे तो धागा धरून आता आसनिधानामध्ये सुद्धा आपण विलक्षण पूजेचा अवसर अनुभवत आहोत. हे सुद्धा एक प्रकारचे विलक्षणच आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून असा हा सोहळा आमचे महंत आदरणीय राहेरकर बाबा यांच्या संकल्पनेतून हा जन्माला आलेला विलक्षण महापूजा सोहळा. मागे ज्यावेळेला रौप्य महोत्सवी पदयात्रा संपन्न झाली तेव्हा अचलपूर येथे विलक्षण महापूजा सोहळा आम्ही संपन्न केलेला होता. तो पहिल्यांदा पाहिला आणि आता पुन्हा या ठिकाणी हा योग आलेला आहे. आणि या निमित्ताने गुरुस्मृती पुरस्कार जो आहे त्याला 12 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि 12 वर्षामध्ये ज्यांना ज्यांना पुरस्कार दिला गेला त्या सर्वांना या ठिकाणी गुरुबंधूंना आयोजकांनी आमंत्रित केलं आणि 12 सन्मानित व्यक्तींचा 12 प्रकारच्या वस्तू देऊन अशा प्रकारचे सन्मान केलेला आहे. वास्तविक ही परंपरा जी आहे तशी स्तुत्यच आहे आणि गुरुस्मृती पुरस्काराची सुद्धा जी परंपरा आहे ती सुद्धा स्तुत्यच आहे. या निमित्ताने आपल्या गुरुची आठवण होते, गुरुचं चिंतन होते, आठवण होते आणि गुरुची विस्मृती होत नाही. ती गुरुची विस्मृती होऊ नये म्हणून गुरुस्मृती पुरस्कार दिला जातो. अशा प्रकारे हा यावर्षी पुरस्कार आमचे गुरुबंधू प्राचार्य महंत राजधरबाबा मराठे यांना प्रदान होणार आहे आणि तो सोहळा आपल्याला उद्याच्या दिवशी पाहायला मिळणार आहे. तर अशा प्रकारे या आयोजकांनी या महत्त्वपूर्ण सोहळ्याचं आयोजन करून सर्वांचे डोळे सुखावलेले आहेत, लीळा श्रवण करून सर्वांचे कान सुखावलेले आहेत. अशा प्रकारे या लीळा श्रवणामुळे या सोहळ्यामुळे आपले दोषसुद्धा नासले जातात. म्हणून असा हा सोहळा पुन्हा पुन्हा पाहण्याचा योग यावा
सर्वांना यावा अशा प्रकारची शुभकामना या ठिकाणी व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो.